हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. 27 एप्रिल 2026 सोमवार, मोहिनी एकादशी व्रत, शुभ मुहूर्त, राहू काल व 5 सटीक व्रत उपाय कोणते आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 27 एप्रिल 2026 सोमवार, वैशाख शुक्ल एकादशी तिथी. एकादशी तिथी सोमवार संध्याकाळी 6:17 आहे. चला तर मग बघूया 27 एप्रिल एकादशी मुहूर्त काय आहे. या दिवशी मोहिनी एकादशीचे व्रत करावयाचे आहे. सोमवार रात्री 9:36 ध्रुव योग आहे. त्याचबरोबर 27 एप्रिल रात्री 9:19 पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे. त्याचबरोबर सोमवारी पृथ्वी लोक भद्रासुद्धा आहे. सोमवारचा पंचांग, राहुकाल, पूजा, शुभमुहूर्त व सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ काय आहे ते आता आपण बघूया. 27 एप्रिल 2026 पंचांग, वैशाख शुक्ल पक्ष एकादशी तिथी 27 एप्रिल 2026 संध्याकाळी 6:17 आहे. ध्रुवयोग 27 एप्रिल 2026 रात्री 9:36 पूर्वा फाल्गुनी नक्षत्र 27 एप्रिल रात्री 9:19 27 एप्रिल 2026 व्रत त्योहार मोहिनी एकादशी व्रत. 27 एप्रिल 2026 शुभ मुहूर्त, ब्रह्ममुहूर्त 4:43 सकाळी ते 5:28 अभिजित मुहूर्त दुपारी 12:11 ते 1:02 विजय मुहूर्त दुपारी 2:44 ते 3:35 गोधूली मुहूर्त संध्याकाळी 6:58 ते 7:21 अमृतकाल दुपारी 2:41 ते 4:20 राहुकाल सकाळी 7:49 ते 9:25 सूर्यास्त व सूर्योदय वेळ. सूर्योदय सकाळी 5:42 सूर्यास्त संध्याकाळी 6:53 मोहिनी एकादशीला करा तुळशीचे उपाय, जीवनात येईल सुखसमृद्धी. वैदिक ज्योतिष अनुसार मोहिनी एकादशीला तुळशीचे काही उपाय केले तर भगवान विष्णूंबरोबर माता लक्ष्मीची सुद्धा कृपा प्राप्त होते. सनातन धर्मामध्ये मोहिनी एकादशीला विशेष महत्त्व आहे. हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी मनोभावे व्रत केल्याने जीवनातील सर्व कष्ट दूर होतात. या दिवशी तुळशी माताची पूजा करतात. तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये काही उपाय दिलेले आहेत. त्यामुळे भगवान विष्णू व माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. त्याचबरोबर सुखसमृद्धीचा वास होतो. मोहिनी एकादशी व्रत उपाय. 1. तुळशीच्या रोपाला जल अर्पित करा. मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून तुळशीच्या रोपाला जल अर्पित करा. दिवा लावावा. असे केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन आर्थिक समस्या दूर होतात. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावणे शुभ मानले जाते. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होऊन घरात धनधान्याची कमतरता होत नाही. भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पित करा. या दिवशी भगवान विष्णू यांना तुळशीपत्र अर्पित करा. असे म्हणतात की बिना तुळशीपत्र भगवान विष्णू यांची पूजा पूर्ण होत नाही. त्यामुळे पुण्यसुद्धा मिळते. तुळशी माताला प्रदक्षिणा मारा. ह्या दिवशी तुळशीच्या रोपाला 11 किंवा 21 प्रदक्षिणा मारा. त्यामुळे पापापासून मुक्ती मिळून जीवनामध्ये सुख समृद्धी येते. तुळशी माताला 16 शृंगार करा. मोहिनी एकादशीच्या दिवशी माता तुळशी 40चा पाठ करून माता तुळशीला 16 शृंगार करा. असे केल्याने वैवाहिक जीवनामध्ये गोडवा निर्माण होईल. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.